जय श्रीराम मित्रांनो. आज आपल्याला जायचं होतं आपल्या गावात असलेला बाजारात जायचं आहे आपल्याला. थोडीशी वसुली होती ट्रॅक्टरची आपली, जवळपास 50-60 हजार रुपये तेवढे गोळा करायचे आज. जेवढी होईल तेवढी गोळा करतो आज. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या गावात कसा बाजार भरतो. तर मी चाललो आहे बाजाराकडे, चाललो आहे आता, जातो तिकडे, दाखवतो तुम्हाला आमच्या गावातला कसा बाजार आहे. तर मित्रांनो, एवढा गल्ला गोळा झाला आपला आज. ही फक्त एक हप्त्याची कमाई, आणखीन तर राहिली आपली गोळा करायची. करतोय गोळा आणखीन. भेटतो तुम्हाला सगळी वसुली गोळा झाल्यावर. आता नंतर तुम्हाला दाखवलं आपल्या गावातला बाजार पण. वसुली गोळा करतो, भेटतो मला नंतर. बघू शकता आपलं सगळी वसुली झालेली. आता आपण चाललो आपल्या ट्रॅक्टर साफ झालेलं आहे. सकाळी साफ करून ठेवलं आज. चालू आता भेटतो तुम्हाला आज काय काम करायचं ते दाखवतो. वावर गेलो मी, आलो वावरात ट्रॅक्टर घेऊन आपलं. पेरणी यंत्र सोडून दिलं तिथे. आपण आलो वैरण न्यायला. सर यंत्र जोडलं, आलो वैरण न्यायला. इकडे चक्कर तरी मारा. इथं मक्का पेरलेली आपण आणि समोर गहू आहे. म्हणलं एक चक्कर टाकावं आणि लगेच वैरण न्यावं. बघू शकता अशी मक्का उगलेली आपली. आणि हा समोर आपण गहू पेरलेला आहे, दाखवतो. हे असं काहीतरी गहू उगलेलं आहे आपल्याला. बघा लय दिवस झाले गावाकडे आलंच नव्हतं. ट्रॅक्टरवरच कामं चालू होती, त्याच्यामुळे चक्कर टाकावं गावाला. सगळीकडे मस्त गहू उगलेला आहे. बघू शकते हे पण, हे असं उगलेलं आहे कुठेतरी. तेव्हा आपला वैरण थोडंच तिकडं जाणाऱ्यासाठी जाणार आहे तिथे. आणि इथं जाणाऱ्यासाठीच मक्का पेरलेली आपण. हे बघा मक्का कशी उगली. घेतो आता वैरण, तोडतो, जातो, नेऊन टाकतो जनावराला. भेटतो तुम्हाला नंतर. होती कसली सरी पडलेली. आता राहिली समजा अर्धी राहिली आपली सरी पाडायची. आपण आणलं सरी यंत्र जोडून. बघू शकता पाठीमाग सरी यंत्र आहे. सरी यंत्र मग राहिलं अर्ध. एवढं आणून राहिलं घरचं मला एवढं झाल्यावर. आता बघू शकता ही कोंडी आपली फायनल झालेली आपली सरी पाडणं. आता राहिलेली आहे ही कोंडी. ही कोंडी तिथून तर इथपर्यंत पाडली. इथपर्यंत राहिली. आता नंतर पाडतो. आता मला जायचं आहे फडक्या पाडायला, त्याच्यामुळे इथलं काम राहून देतो. आता इथलं काम आता नंतर करतो. आता भेटतो तुम्हाला फडक्या पाडायला गेल्यावर. बघू शकता मी आलतो आता फडक्या पाडायला. आपल्या कशा फडक्या पाडल्या तुम्हाला दाखवतो. हो आता अशी फडकी पडलेली आपली. ही फडकी आहे 10 फुटाची लांबीला. बघू शकता 10 फूट फडकी. चांगली पडली की नाही सांगा आपलं. तुम्ही सांगतच नाही आपल्याला काही चांगली पडली का नाही. बघू शकता किती मोठी फडकी, 10 फुटाची फडकी. इथं पडून राहिलं. भेटतो मला नंतर. आता लई मोठं इथं 4 एकर जवळपास इथं पाडून भेटतो मला नंतर.
आता सध्या एवढे कामं चालू आहेत आपल्या मागे, एवढे कामं म्हणजे कामच रेटत नाही. सध्या जवळपास 3 महिने झाले एवढे कामं चालू आहेत. सध्या गहू संपले. आता इकून मोसंब्या फोडणं चालू होत्या. मोसंबीला ताण सोडला लोकांनी, मोगडे आणून घेतले, रोटे झाले त्यांचे. आता सुरू झाल्या बाजऱ्या. तर मी जवळपास 3 महिने झाले आपल्याला दर्शीसुद्धा ठेपा नाही. आता वाजले 6 म्हणजे दिवसच माळत आलेला आहे. आणि आता आपल्याला बाजरी पेरायला लगेच. ते म्हणजे आम्हाला सकाळच्याला पाणी चालू होतं, तो आता येईल. त्याच्यामुळे आपण लगेच चाललो आहे आता बाजरी पेरायला. चला मी जातो, जवळच बाजरी पेरायला जातो, पेरतो घेतो, जातो आम्हाला भेटतो वावरत गेल्यावर. बघू शकतो मित्रांनो, आपण घेतले बाजरी टाकून लागलो पेरायला. एवढं राणे इथं थोडंसं पाणी आलेलं आहे. एवढं राणे घेतो पेरू, भेटतो मला झाल्यावर. आता मित्रांनो आपलं जवळपास अर्ध्याच्या वर रान झालेलं आहे. मग थोडं राहिलेलं घेतो मी पेरून. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता